नमस्कार, निक्षा.com मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. जर्मनीतील शिक्षणासाठीचे तुमचे एकमेव डेस्टिनेशन. जर तुम्हाला जर्मनीत जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा असेल आणि यासाठी तुम्हाला अनेक प्रश्न पडलेले असतील, तर या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आज तुम्हाला निक्षाने नवीन एक गुरुजी नावाचा हेल्पर आणलाय. हा गुरुजी नावाचा हेल्पर काय करणार आहे, तर तुम्हाला जे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आतापर्यंत सर्च करावे लागायचे, शोधावं लागायचं, त्यासाठी YouTubeची मदत घ्यावी लागायची, कधी तुम्हाला सर्च इंजिनची मदत घ्यावी लागायची, तर कधी तुम्हाला इतर कुठल्या वेबसाईट्सची मदत घ्यावी लागायची. परंतु आता तुम्हाला या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आता गुरुजी नावाचा जो हेल्पर आहे, जो निक्षाने लॉन्च केला, तो हेल्प करणार आहे. ती कशी? चला मी ते तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. सो तुम्हाला गुरुजीची हेल्प घेण्यासाठी सरळ तुमच्या सर्च इंजिनवरती यायचं आहे, निक्षाला.com सर्च करायचं आहे. निक्षाला.com सर्च केल्यानंतर तुमच्या समोर हा डॅशबोर्ड ओपन होईल वेबसाईटचा. इथे बघा तुम्हाला राईट साईडला खाली दिसतंय आस्क गुरुजी. आस्क गुरुजीला क्लिक करा. आस्क गुरुजीला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर गुरुजीचा जो डॅशबोर्ड आहे, गुरुजीचं जे हे असेल ते ओपन झालं तुमच्या समोर. इथे तुम्हाला आस्क मी एनिथिंग असं विचारलंय. सो मी सगळ्यात आधी तुम्हाला व्हॉट इज ॲन्युअल डूम, ॲन्युअल डूम म्हणजे काय नेमकं हे मी तुम्हाला सांगतो. ते आपण ह्या गुरुजीला विचारून त्या प्रश्नाचं उत्तर आपण सॉर्ट करणार आहोत. तर मग व्हॉट इज ॲन्युअल डूम असं मी इथे सर्च करतो. बघूयात आपण आपल्याला काय उत्तर मिळतंय. I'd be happy to help with your query about Animal Doom, but before we continue, may I please ask for your name, email and phone number. त्यांनी काही इन्फॉर्मेशन आधी विचारली तुम्हाला. सो तुम्हाला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. मी एक डमी इन्फॉर्मेशन इथे फिल करतो सध्यासाठी. ओके. and phone number is for example okay. सो मी इथे इन्फॉर्मेशन फिल केली आहे. डमी इन्फॉर्मेशन ही, दिस इज नॉट ओरिजिनल इन्फॉर्मेशन, बट तुम्ही ओरिजिनल फिल करा बिकॉज तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी आहे. यू नेवर नो, तुमच्या ईमेलवरती वगैरे तुम्हाला कुठेतरी तुमचा काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर ती तुम्हाला प्रोव्हाइड होऊ शकते इथून. सो इथे आपल्याला उत्तर मिळालंय. सध्या त्याला तरी इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला काहीतरी प्रॉब्लेम आहे. सो दॅट्स ओके, दॅट्स टोटली फाईन. बट त्यांनी सांगितलं की लेट्स प्रोसीड विथ आर क्युरी अबाउट ॲनिमल डूम. सो ॲनिमल डूम इन जर्मनी refers to the process of registering your residence address with the local authorities. It's a mandatory step for anyone moving to Germany, including students. Do you need more information on this or any other topic related to studying in Germany? सो इथे तुम्हाला सांगितलं की जर्मनीत जे ॲनिमल डूम आहे, ॲनिमल डूम ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये तुम्हाला तिथे जर कधी रेसिडेंट ॲज अ रेसिडेंट राहायचं असेल तर तुम्हाला ॲनिमल डूमसाठी रजिस्टर करायलाच लागतं. त्या प्रोसेसला किंवा त्या रजिस्ट्रेशनला तुम्हाला इथे ॲनिमल डूम म्हटलं गेलं, त्याला ॲनिमल डूम म्हटलं जातं. सो तुमच्याकडे जर तुम्हाला ॲज अ स्टुडंट जरी राहायला जायचं असेल जर्मनीमध्ये काही काळापुरतं जरी तुम्ही राहायला जात असाल विजा घेऊन, तरी तुम्हाला ॲज अ रेसिडेंट म्हणून तिथे तुम्हाला ॲनिमल डूमसाठी रजिस्टर्ड करायला लागेलच. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिली आहे. तुम्ही जर मूव्ह करत असाल जर्मनीसाठी ॲज अ स्टुडंट म्हणून, तर तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे बघा. सो इफ जर कधी मी विचारतोय की टेल मी मोर अबाउट ॲनिमल डूम. ओके. सो मी Animal Doom in Germany refers to the process of registering your residence address with the local authorities. It's a crucial step for anyone moving to Germany, including students. This registration is a mandatory and must be completed within a specific time frame. After arriving in the country, if you need assistance or more information on the Animal Doom process or any other topic related to studying in Germany, feel free to ask. So तुम्हाला इथे जर कधी तुम्ही अजून इन्फॉर्मेशन विचारली तर तुम्हाला तीच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे जी तुम्हाला वरच्या पॅसेजमध्ये देखील बघायला मिळाली की ॲनिमल डूम ही तुम्हाला रेसिडेन्स रजिस्टर करायचीच प्रोसेस आहे आणि ती तुम्हाला करायला लागेल. सो जर कधी तुम्हाला तुम्ही इथून पुढे विचारलं की हाऊ टू रजिस्टर फॉर ॲनिमल डूमसाठी प्रोसेस कसं करायला लागतं, त्याचे देखील तुम्हाला उत्तर मिळतील. परंतु गुरुजी तुम्हाला कशा प्रकारे आता हेल्प करेल हे तुम्हाला कळालं असेल. यामध्ये तुम्हाला आता ॲनिमल डूम नेमकं काय आहे हे देखील कळालं असेल. आणि या रिलेटेड अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही विचारू शकता. इथे तुम्हाला तुमच्याकडे ती प्रोसेस आहे. सो अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कसं गुरुजीचा वापर करू शकता हे मी तुम्हाला यामध्ये दाखवलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला ॲनिमल डूम म्हणजे काय याचं उत्तर मी तुम्हाला मिळून दाखवलं आहे. सो प्रोसेस अगदी सिंपल आहे. काय करायचं आहे तुम्हाला व्हॉट इज ॲनिमल डूम असं सर्च करायचं. त्यानंतर तुम्हाला त्यांनी फोन, ईमेल नंबर, ॲड्रेस आणि नाव विचारले. तेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला फक्त द्यायची आहे.
आणि देन तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल खाली. सो बेसिकली अशा प्रकारे तुम्ही गुरुजीचा वापर करू शकता. अशा प्रकारे तुम्ही या गुरुजी नावाच्या हेल्परची हेल्प घेऊ शकता. गुरुजी नावाच्या हा जो कॉन्सेप्ट आहे, या कॉन्सेप्टचा यूज करू शकता आणि तुम्ही तुमच्या जर्मनीतील शिक्षणासाठीचे जे प्रश्न असतील तुम्हाला, त्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता. तसेच इतर काही गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.